नमस्कार, स्वप्नास मेजवानीमध्ये आज आपण बनवणार आहे उन्हाळा स्पेशल चमचमीत आणि चटपटीत असा दही तडका। उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला भाजी वगैरे खाण्याची इच्छा होत नाही, तर अशा वेळी पराठ्यासोबत किंवा खिचडीसोबत तुम्ही या पद्धतीने दही तडका बनवून खाऊ शकता। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दही तडका किती छान मस्त चमचमीत आणि चटपटीत असा बनवून तयार झालेला आहे। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। दही तडका बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक तडका पॅन ठेवून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे एवढं तेल टाकून घ्यायचं आहे। तर दही तडक्यासाठी या ठिकाणी आपल्याला थोडं जास्त प्रमाणातच तेलाचा वापर करायचा आहे। त्यानंतर तेल छान कडकडीत असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान तळतळल्यानंतर या ठिकाणी बघा मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। त्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। तर हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर यामध्ये बघा चिमूटभर हळद मी टाकून घेतलेली आहे। संपूर्ण तडका बनेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। तर या ठिकाणी बघा अर्धा चमचा एवढं मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही कांदा लसूण मसाल्याऐवजी या ठिकाणी बारीक चिरलेला कांदासुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता। अगदी चिमूटभर एवढं काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे रंगासाठी। त्यानंतर पाव चमचा एवढं धने जिरे पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहे। टाकून घेतलेले सगळे मसाले आपल्याला छान या तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्ये छान अशी फ्राय करून घेतलेली आहे। त्यानंतर 1 वाटी एवढं दही यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे, नाहीतर लगेचच हे दही फाटायला सुरुवात होते। या ठिकाणी बघा गॅसची फ्लेम लोच आहे आणि मी यामध्ये वाटीभर एवढं दही टाकून घेतलेलं आहे। दही आपल्याला फोडणीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे। दह्यामध्ये आपल्याला मीठ टाकत असताना थोडं कमीच टाकायचं आहे। त्यानंतर 1 चमचा एवढी साखर टाकलेली आहे। सगळे साहित्य आपल्याला दह्यामध्ये छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे, एकजीव करायचे आहे। तर दही फोडणीमध्ये टाकून घेतल्यानंतर मी अगदी 1 मिनिटामध्येच गॅस बंद करून घेतलेला आहे। जास्त वेळ आपल्याला गॅस चालू ठेवायचा नाही आहे, नाहीतर हे दही फाटण्याची शक्यता असते। तर या ठिकाणी हे जे दही आहे ते आपल्याला फ्रेश वापरायचं आहे। जास्त आंबट दह्याचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा नाही आहे आणि तडक्यामध्ये दही टाकण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी हे दही फेटून सुद्धा घेऊ शकता। तर बघा मस्त छान चमचमीत चटपटीत असा आपला हा दही तडका बनवून तयार झालेला आहे। जर कधी घरामध्ये भाजीला काही नसेल तर तुम्ही अगदी झटपट 2 मिनिटामध्ये हा दही तडका बनवून चपातीबरोबर खायला घेऊ शकता। अतिशय झटपट अशी रेसिपी आहे आणि साधी सोपी, खायला तर अतिशय चविष्ट लागते। एक चपाती जास्त खाता येईल एवढी छान मस्त चविष्ट आणि चमचमीत अशी ही रेसिपी बनवून तयार होते। दही तडका तुम्ही छान असा खिचडीबरोबर किंवा मसाले भाताबरोबर तसेच पराठ्याबरोबर सुद्धा खायला घेऊ शकता। चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने झटपट असा बनणारा हा दही तडका एकदा नक्की बनवून बघा। आशा करते तुम्हाला आजची माझी ही रेसिपी नक्की आवडली असेल। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्वप्नास मेजवानी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।